यस मित्रांनो, आपण पाहताय समाज सेवक चषक 2022 हे पर्व तिसरं. आजच्या या पहिल्या शुक्रवारच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ओपनिंग सेरेमनी संपन्न झाल्यानंतर अंतिम टप्पा आजच्या दिवसातील सामना पाहतोय. श्रेयस 11 साईवाडी संघानं काय जबाबदार खेळ केलाय, काय आपल्या या घरच्या खेळपट्टीवर प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ केला या श्रेयस 11 साईवाडी करावेगाव संघानं. त्याच्यानंतर आपण पाहता एका बाजूला नवसाती दिवा हा संघ देखील अतिशय मजबूत आहे, अतिशय चांगला आहे. कारण टक्या चंद्रकांत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये टक्या या नावाने नावारूपास आलेला, त्याने खऱ्या अर्थानं ग्लॅमर जर आपण पाहिलं फलंदाजीचं, त्याच्यानंतर त्याची गोलंदाजी आपण पाहिली. आणि नवसाती दिवा या गावामध्ये अनेक नाईट क्रिकेटच्या स्पर्धा देखील भरवल्या जातात. तसेच आगरी कोली परंपरा आणि खूप मोठे मोठे उत्सव देखील साजरे केले जातात या गावामध्ये. आपण पाहाल करावे बनाम नवसाती दिवा या स्पर्धेचा जर विचार केला, नवी मुंबई शहर, नवी मुंबई जिल्हा आणि रायगड जिल्हा या दोन जिल्ह्यांतील दोन आपण पाहताय एकूण 24 संघ दाखल झालेले आहेत स्केलतील. मित्रांनो, कोणताही खेळ खेळा आपल्या गावासाठी खेळा. मित्रांनो, कोणताही खेळ खेळा आपल्या गावासाठी खेळा. आधी सिद्ध व्हा, लोक आपोआप आपल्याला प्रसिद्ध करतील. यस, श्रेयस 11 करावे, सर्वांच्या नजरा तुमच्यावर लागलेल्या आहेत. मोठी स्पर्धा आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक खूप मोठं महत्त्व देखील आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. याच ग्रामीण सारख्या स्पर्धांमधून अनेक क्रिकेटपटू घडले आणि ज्या क्रिकेटपटूंनी खऱ्या अर्थाने आपल्या या महाराष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडल्या, आपल्या या देशाच्या सीमा ओलांडल्या आणि अख्खा देशामध्ये जाऊन आपला खेळ देखील सादर केला. त्याच्यामध्ये नवी मुंबईचा विशेष नाव घ्यायला लागेल, मिस्टर भूषण पाटील तुर्भेगाव. बघा, टेनिस क्रिकेट वारंवार मी उल्लेख करतो रायगड टेनिस क्रिकेटचा. रायगड टेनिस क्रिकेटचा एक वेगळा दर्जा आहे. यस, प्रथम टॉस जिंकून अमित नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करता आमंत्रित केलंय ते नवसाती दिवा संघाला. चांगला सामना घडेल, चांगलं वातावरण आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे, हवामानामध्ये थोडासा बदल देखील झालेला आहे. मात्र चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. कारण केतन भोईर सारखा गोलंदाज पॉवर प्ले 1चं शतक हाताळतोय. यस, फॉर्च्यून इव्हेंट सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट त्यांची पूर्णपणे टीम सज्ज झालेली आहे. साई सिद्धी केबल इंटरनेट यांच्या विशेष सहकार्य आहे. टकोबा डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून हा आमचा आवाज पोचवला जातोय, साऊंड ट्रॅक वाजवली जाते. पंच शशी मेहर, दत्ता मेहर देखील सज्ज आहेत. आमच्यापर्यंत इशारा 4 ओव्हर्स. दिस मॅच बिलॉंग टू 4 ओव्हर्स लिमिटेड. दरम्यान चला, केतन भोईर पहिलं चेंडू हाताळतोय, पहिलं षटक हाताळतोय. पहिला चेंडू आपण पाहिला, चांगला फटका. डेपेश मिड विकेट मध्ये 1च धाव. साजेशी सुरुवात आपल्या फलंदाजीची करतोय फलंदाज ओम केनी. चांगला फलंदाज आहे ओम केनी. याचा खेळ बऱ्याच स्पर्धांमध्ये देखील पाहायला मिळालेला आहे. पहिल्याच मॅच मध्ये NMPLच्या आपण पाहिलं अर्धशतक झलकावलं होतं या ओमी केनी यानं. सलामीचा फलंदाज सुवर्ध आपण पाहतोय. तुषार स्ट्राईक एंडला जातोय. केतन पॉवर प्ले 1 हाताळतोय. बघूया, बॅटची कडा घेतली, यष्ट्यांच्या मागे राजेश पोचू शकला नाही. बॅटची कडा घेतली आणि चेंडूने दिशा बदलली, असं चित्र पाहायला मिळालं त्या खेळपट्टीवर. मात्र चांगलं बॅकअप आपण पाहताय, कारण सर्कलचं घेरं आहे. पॉवर प्लेचं 30 यार्डचं हे शतक. त्या 30 यार्डच्या पॉवर प्लेच्या या 1 मध्ये बघूया केतन याचा हा निर्धाव चेंडू. आता मात्र कनेक्शन चांगलं आहे, एलिव्हेशन चांगलं आहे. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. आकाश त्या क्षेत्रामध्ये धावतोय, फेकी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत 2 धावा स्वतःच्या खात्यामध्ये पूर्ण करण्यामध्ये तुषार याला यश. धावसंख्या 3 वर.
जसं आमचे 40+ किशोर पाटील तसेच श्रीधर नाना म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन. हा फटका काय घडलं त्या खेळपट्टीवर, या चेंडूवर गोलंदाजाने मात्र कट बिहाइंडचं अपील केलं होतं. मात्र चांगला टप्पा, चांगला यथोचित टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. अनुभव आहे, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं नाव आहे चेतन याचं, त्याच्या नावाला साजेसा हा खेळ आणि ही गोलंदाजी. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू उडावलाय नो मॅन्स लँड मध्ये, पॉवर प्ले 1 मध्ये 1 बाउन्स, हा सीमा रेषे पार, हा येतोय चौकार. यस, तर पुन्हा एकदा पाहता एक चांगला चौकार. पॉवर प्ले 1चा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न आहे. लाईन अँड लेन पाहिली तर थोडस ऑफस्टिकच्या बाहेरची होती. दरम्यान तयार आगामी चेंडू. आता मात्र फुल टॉस, उडावलाय चेंडू, एलिव्हेशन आहे मात्र उंची आहे आणि हा चौकार. लगातार लागोपाठचे 2 चांगले फटके. मात्र खराब गोलंदाजीचं प्रदर्शन देखील पाहायला मिळालं केतन याच्या माध्यमातून. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि फुलटॉस प्रकारच्या चेंडूला आपण पाहतोय पॉवर प्ले 1 मध्ये हा चौकार गाठला. लागोपाठचे 2 चेंडू 2 चौकार. धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये पोहोचवण्यामध्ये यश या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या बिनबाद 11. साजेसा खेळ, चांगली सुरुवात, एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल या नवसाती दिवा संघाचा. यस, धन्यवाद डीजे. दुसरं षटक, 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले 1, फक्त एक पॉवर प्ले वापरला जातोय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल. या पहिल्या इनिंगमध्ये दुसरं षटक हाताळतोय आदेश तांडेल. चांगला फॉर्म मध्ये आहे, चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगली गोलंदाजी करतोय हा आदेश तांडेल, करावे संघाचा. यस, मिस्टर KPL सर्वोच्च मान, मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावलेला आदेश तांडेल आता मात्र गोलंदाजी करता सज्ज झालाय. हा फटका उडावलाय डावखुरे आताच्या बॅटमधून, या फलंदाजामधून येणारा हा अतिशय चांगला दर्जेदार स्ट्रोक, सिक्सर. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर पहिलं प्रहार, पहिलाच आपलं फलंदाजीचं चित्ररूप या ठिकाणी प्रस्थापित करताना हा डावखुऱ्याचा फलंदाज ओमी केनी, अतिशय चांगला दर्जेदार टेनिस क्रिकेटचा हा फलंदाज. आता मात्र उडवलाय, शफल होतोय, 11% चेंडूला आसमान दाखवतोय. सरळ लगातार लागोपाठच्या 2 चेंडूवर बिग शॉट, बिग सिक्स, चांगली फलंदाजी. आपल्या फलंदाजीमध्ये फॉर्म मध्ये आहे, त्याचंच प्रदर्शन. आता मात्र चेंडू उडवलाय, लगातार हा तिसरा षटकार. सुरेख फलंदाजी, काय फलंदाजीचं दमखम आहे आपल्या या फटक्यामध्ये. हा ओमी क्रिनी या खेळपट्टीवर आणि मैदानावर प्रस्थापित करताना आपल्या नाव, आपल्या गावाचा हा दबदबा या ठिकाणी स्थापित करताना हा ओमी केनी. लगातार तिसरा षटकार, काय फलंदाजी केलंय, काय फटके सजवलेत. त्याच्या हाताचा जर टाच बघितला, त्याच्या
जबरदस्त पॉवर आहे, ताकद आहे या फटक्यांमध्ये, या फलंदाजांमध्ये. ओमी केनी, मिस्टर ओमी केनी लगातार हॅट्रिक. आता मात्र आपण पाहिला यॉर्कर प्रकारचा डिलिव्हरी, फ्लोलर लेंथ, चेंडू मारला अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन मध्ये थोडीशी लाईन चेंज केली, थोडासा टप्पा चेंज केला, आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर डिलिव्हरी होती. अनुभव आहे आदेश याला ना, त्या अनुभवाचा पुरेपूर या ठिकाणी वापर करावा लागेल. धावसंख्येला चांगला आकार दिलेला आहे या ओमी केनी याच्यात, या 3 फटक्याने, या 3 सिक्सरने. धावसंख्या 30. आता मात्र दडपण बघूया. तुषार येतोय ऑन स्ट्राईकवर, सलामीचा फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाजीच्या आदेश तांडेल. हा चेंडू आपण पाहिली, चांगला टप्पा, चांगली दिशा, चांगला लेंथ आणि निर्धाव टाकण्यामध्ये यश. मारायचा होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो की काय त्या खेळपट्टीवर. अजूनपर्यंत दर्जा त्या खेळपट्टीचा स्थापित आहे. खेळपट्टी नंदनवन आहे मी म्हणेन या फलंदाजांकरता. यस, पुन्हा एकदा सज्ज होते आदेश. ज्वेल ऑफ नोव्हेंबर एंड. आता मात्र फटका उडवलाय, हा जाईल डीपी स्क्वेअर लेगच्या सीमारेषे बाहेर. हा षटकार. छत्तीस म्हणजे 18ची सरासरी गाठण्यामध्ये यश. बघा, एक खूप मोठं टार्गेट कडे वाटचाल करताना आपण पाहताय या पहिल्या इनिंग मध्ये नवसाथी दिवा संघ. यस, तर नवीन गोलंदाज टुवर्ड्स आपण पाहताय मुख्य एंड या मैदानाचा. आकाश गोलंदाजी करता, आकाश सज्ज झालेले. आता मात्र रणनीती गोलंदाजी ठरवावी लागेल, कशा प्रकारची गोलंदाजी करायची आपल्याला. या धावसंख्येला अंकुश लावावा लागेल, या टार्गेटला. हा चेंडू शफल करतोय आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा अतिरिक्त चेंडूचा इशारा येतोय, वाईटचा चेंडूचा इशारा येतोय. या अतिरिक्त धावसंख्येचं खातं देखील खोललेलं आहे आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या 37, बिनबाद 37. यस, बिनबाद 37. एक मोठं टार्गेट या ठिकाणी अचीव करतोय की काय, त्याच दिशेने वाटचाल आपण पाहतोय या नवसाथी दिवा संघाची. कमबॅक करावा लागेल या करावे संघाला. आकाश ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. आता मात्र चेंडू उडवल्या हवेमध्ये आहे, पोचू शकत नाही. गॅप साधण्यामध्ये डीपिश मिड विकेट, डीपिश स्क्वेअर लेगची ती सीमा, ती गॅप साधण्यामध्ये यश. मात्र एक बाउन्स, हा चौकार. धावसंख्या 41. बघा, ओमी केनी आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी स्थापित करताना नवसाथी दिवा संघाचा हा सलामीचा फलंदाज ओमी. वैयक्तिक इनिंग मध्ये पहिला चौकार, 3 षटकार. अजूनपर्यंत आपण पाहताय 24 धावांची ही नाबाद निर्णायक खेळी साकार करतो या महत्वाच्या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. आता मात्र चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये, कुठलाही झेल घ्यायचा प्रयत्न नाही. निखिल आहे त्या क्षेत्रामध्ये. आपण पाहिलं दडपण, पूर्णपणे दडपण पाहिलं या क्षेत्ररक्षणाचं. चेंडू ट्रॅव्हल होता, बराच वेळ हवेमध्ये ट्रॅव्हल करत होता, मात्र हा चौकार. बघूया, आपण पाहतो गोलंदाजी खराब झाल्यानंतर, गोलंदाजांवर चढवलेल्या हल्ल्यानंतर हा प्रेशराइज क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या
45. आता मात्र चेंडू विडवला आणि हा एक सुरेख षटकार. बेग हिट, बेग 6. जे आपण पाहतोय नवसाती दिवा संघाची आकाश ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर पुन्हा एकदा पाहतोय. दडपणाखाली गेलेली ही पूर्णपणे गोलंदाजी. पहिलं षटक हाताळल्यानंतर मिस्टर केतन यानं, त्याच्यानंतर आदेश आणि त्याच्यानंतर आकाश. बॅटचा बॉटम एज लागला काय चेंडू येतोय मिड ऑन मध्ये. एकच धाव. या एक धावेमध्ये आपण पाहताय धावफलक देखील पुढे सरकते. धावसंख्या 53. धावसंख्या 53. बिनबाद 53. पहिल्या विकेटची पार्टनरशिप आपण पाहताय. 1 डिलिव्हरी टू गो. या तिसऱ्या षटकातील वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय सांघिक. तिसरं षटक घेऊन आलाय मिस्टर आकाश. यस्तर ओमी केनी याचा हा थरारक खेळ, याचा हा जबरदस्त खेळ. हा फटका चांगला हिट आहे. चेंडू येतोय शॉर्ट मिड विकेट मध्ये. एकच धाव. धावसंख्या 54. षटक संपलं आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नवसाती दिवा संघाची बिनबाद 54. या तिसऱ्या षटकाचं विश्लेषण आकाश. याचं एक षटकार 2 चौकार देखील लागला. थोडंसं क्षेत्ररक्षणाचे आपण खराब क्षेत्ररक्षण देखील पाहिलं. 18 धावा पूर्णपणे खर्ची झालेल्या आहेत आणि धावसंख्या 54. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय भोला. अंकुश ठेवावा लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. या वय वर्ष 18 आपण पाहतोय गोलंदाज भोला. चार विकेट देखील घेतले होते. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं भोला याला. यस, धावसंख्या 54. आकाश ओमी केनी याचा हा थरारक खेळ आणि त्याला तसाच प्रतिसाद देताना आपण पाहतोय. छत्तीस धावांची खेळी साकार करतोय आणि मिस्टर तुषार सलामीचा फलंदाज 17 धावांची ही खेळी साकार करतोय. धावसंख्या 54. यस, भोला ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. हा खोलवर टप्पा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. भोला बघा, अनुभव आपण म्हणतो क्रिकेटमध्ये अनुभव असला पाहिजे. मात्र नवोदित असा गोलंदाज, नव्या दमाचा, अतिशय कमी वयाचा हा गोलंदाज याने मात्र पूर्णपणे प्रभावित केलं आहे या 2021 आणि 21च्या या टेनिस क्रिकेटच्या मोसमामध्ये करावे गावामध्ये. आता मात्र हा चेंडू लगातार पाहिला. चेंडूचा टप्पा पाहिला. गुडलेन स्पॉटवरील चेंडू होता, मारायचा होता. ओमी केनीच्या बॅटमध्ये येत नाही. लगातार दुसऱ्या चेंडूवर दुसरा निर्देव चेंडू टाकण्यामध्ये यश. रिदम चांगला आहे. सातत्य ठेवावं लागेल.
या भोला याला चांगला धावगती देखील आहे, गोलंदाजीची चांगला फिटनेस देखील दिसतोय भोला याचा. बघूया ओमी केनी आणि भोला अशी जुगलबंदी पाहायला मिळते. हा चेंडू खूप चांगला चेंडू, मात्र हा चेंडू अलाउन द कार्पेट, हा चौकार. क्षेत्ररक्षकांची रचना पाळली तर थोडासा स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आपण पाहताय काय रचना, कारण टान्स जर पाहिला तर या ओमी केनी याच्या फलंदाजीचा यस, या चौकारानं ओमी केनी याच्या 40 धावा स्वतःच्या फलंदाजीमध्ये आपण पाहतोय आणि संघ पोहोचतोय 58. धावसंख्या 58. चांगला फटका होता अलॉंग द कार्पेट. आपण पाहिला फटक्यामध्ये टायमिंग होतं, फटक्यामध्ये ताकद होती, पूर्णपणे एफेक्ट लागले होते त्या फलंदाजाचे ओमियाचे. पुन्हा एकदा भोला ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर धावतोय. आता मात्र शॉट फुल केलाय, चेंडू येतोय लॉंग ऑन मध्ये. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील आणि पूर्ण करताना आपण पाहताय खेळपट्टीवर या 2 धावा पूर्ण होताना एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं. या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 60 वर. 42 धावा धावफलकावर. स्वतः अर्धशतक लावतोय की नाही, लगावतोय की नाही, पटकावतोय की नाही ते पाहायचं आहे, कारण 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 या आकड्यावर नाबाद खेळतोय. तब्बल 4 षटकार आणि 3 चौकार मारलेत अजूनपर्यंत ओमी केनी यानं. आता मात्र बॉल सक्सेसफुल, हा षटकार बेखिट सिक्सर. 48 धावा वैयक्तिक लागलेल्या आहेत धावफलकावर आणि संघ पोचतोय नवसाती दिवा संघाचा 66. बघा ओमी केनी याचा हा बहरदार खेळ, हा ताकदीचा खेळ आहे मी म्हणेन. दोन्ही एंड कडनं चांगले फटके मारण्यामध्ये त्याने महारत हासिल केलेली आहे खेळपट्टीवर. 48 धावांची नाबाद इनिंग खेळतोय. धावसंख्या 66, बिनबाद 66. आता मात्र पुन्हा एकदा भोला ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. या पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू फटका मारलाय आणि हे अर्धशतक झलकावलेलं आहे. समाजसेवक चषक 2022 या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या ओपन स्पर्धेमध्ये ओमी केनी पुन्हा एकदा टॅलेंटचा गदर झाला पाहिजे. या सरने आमच्यापर्यंत माहिती देखील पोहोचते. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 12 अर्धशतक झलकावण्याचा मान देखील या ओमी केनी याला जातोय. या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक आपण पाहिलं ओमी केनी, मॅन फ्रॉम नवनाथ, नवसाती दिवा. आणि जसं हे अर्धशतक लागलं आणि आमच्या अग्री स्वाद हॉटेल मार्फत आपल्या घरची चव, आपल्या हक्काची चव 599 रुपयाचं केप्सा राईस कुपन देखील देण्यात येईल आमच्या हर्षल म्हात्रे ओनर या अग्री स्वादचे.
पाहताय आता मात्र राजेश करावे संघाचा पहिला चेंडू उडवलाय, कनेक्शन चांगलं आहे आणि हा वन बाउन्स चौकार. आठवड्यापूर्वी केलेला आहे 30+ क्रिकेटमध्ये 101 धावांची देखील खेळी पूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे, साकार केलेली आहे. मोटिवेशन चांगलं आहे, पहिलीच चांगली सुरुवात देखील आहे. हा चेंडू उडवलाय, आता मात्र चांगला एलिव्हेशन आहे, चांगला फटका आहे आणि हा लगातार दुसरा चौकार. याच्याकडे चौफेर फटके, त्याने पूर्णपणे आपला फलंदाजीचा टान्स बदललेला आहे मागच्या काही या मोसमांमध्ये. अनेक वेळा आपण पाहतो राजेश याला चांगली फलंदाजी, चौफेर फलंदाजी देखील करतो. बघा टार्गेट सेट झालेला, हाय टार्गेट आहे 73 धावांचं, धावसंख्या 8, सुरुवात चांगली आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहिला, थोडासा फ्लाईट होती. या फ्लायटेटवर आपण पाहिलं फलंदाजाने कुठलाही पवित्रा घेतला नाही फटका मारण्याचा आणि हा चेंडू निर्धाव निघाला. यस, गोलंदाज आपण पाहताय अक्षय गतिमानपणे गोलंदाजी करणे आपल्या पाहतोय. आता मात्र आपण पाहिलं पॅडवर हलकासा लो पॅडवर आदलला, चेंडू गेला शॉर्ट लेग मध्ये. 1 धाव पूर्ण करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि या 2 धावा पूर्ण होताना पाहताय खेळपट्टीवर राजेश आणि आदेश. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात, हा लेग बाईज. हलकासा पायचीचं देखील अफील झालं होतं, मात्र लाईन ट्रॅक पाहिले आपण तर डाव्या स्टिकच्या बाहेरचा होता चेंडू असं दर्शवताना पंच. दुहेरी अंकामध्ये श्रेयश इनेवर करावे संघ 10. हा फटका मारलाय, पॉवर प्ले 1. पॉवर प्लेच्या फिल्डिंगचा रिस्ट्रिक्शनचा पुरेपूर फायदा, चांगलं क्षेत्र गाठण्यामध्ये यश. लॉंग ऑफचं क्षेत्र 1 बाउन्स टप्प्याने हा सीमा पार चौकार. या 17मध्ये या धावसंख्या 14. राजेश याचा बहरदार खेळ, राजेश याचे 3 चौकार या राजेश याच्या इनिंग मध्ये. हा फटका कनेक्शन चांगला आहे आणि हा डीपिश फाईन लेगच्या क्षेत्राच्या वरनं हा चौकार. पाहतोय फलंदाजी करता आपण पाहिलं नवसाती दिवा संघाच्या वतीनं चांगलं योगदान आहे. अनेक वर्ष त्याची फलंदाजी चांगली झालेली आहे आणि गोलंदाजीमध्ये पाहिलं तर पूर्णपणे व्हेरिएशन टाकतोय. पहिला चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी आपण पाहिलं, गती परिवर्तन करण्याचा नेहमीचा प्रयत्न केला जातो. यस, पुन्हा एकदा टक्या. चंद्रकांत ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर पहिलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. स्ट्राईक एंडला आदेश तांडेल.
हा फटका लेट स्क्वेअर कट केलेली आहे. चेंडू येतो शॉट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. चांगली फेकी होती, मात्र हिट करू शकला नाही. बॉलिंग एंडला पहिलं वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या 19. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर एक चांगला फटका मारण्याची कुवत ठेवावी लागेल, कारण टार्गेट 73 धावांचा आहे. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न काय चाललंय राजेश या डोक्यामध्ये. 4 चांगले चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 4 चांगले कनेक्टिव्हिटी होती त्या चौकारांमध्ये चेंडू फलीची, आणि तरी देखील स्विच हिट मारण्याचा हा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र यष्ट्या कव्हर करतोय. आपण पाहिलं जर चेंडूचा टप्पा आणि लेंथ पाहिली तर पूर्णपणे दोन्ही स्विंग करतोय हा चंद्रकांत. एकच धाव, सरासरीची गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, स्विंग प्रकारची गोलंदाजी, व्हेरिएशन प्रकारची ही गोलंदाजी. धावसंख्येला पूर्णपणे अंकुश ठेवलेला आहे या गोलंदाजीने. हा फटका सजवायचा होता. फ्लाईट, खूपच फ्लाईट दिली, आणि या फ्लाईटला नेहमीच आपण पाहतो फलंदाज फसतो, फलंदाज चकतो, फटका मारण्याकरिता जातो, आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती देखील आपण पाहिली. आता मात्र गती परिवर्तन. आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडू ट्रॅव्हल झाला आउटसाइड ऑफ स्टंप, खूपच बाहेरचा चेंडू. अवांतर चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 21. 5 बॉल टिकला ना. पुन्हा एकदा टक्या चंद्रकांत ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. हा फटका बॅटचा एज लागला, चेंडू गेला यष्ट्यांच्या मागे. कुठली धाव घेण्याची प्रयत्न नाही, आणि षटक संपलं. षटकाचं विश्लेषण, फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. काय कंजूसी केलेली आहे गोलंदाजीमध्ये हे टक्या यानं. काय गोलंदाजी केलेली आहे, अचूक टप्प्याची ही गोलंदाजी आपण पाहताय. धावसंख्या 21. पुन्हा एकदा अंकुश या टार्गेटला. 18 धावांची सरासरी आहे, 18.25 18 मात्र आपण पाहताय. धावसंख्या बिनबाद 21. मर्यादित 12 चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. हे टार्गेट, आता हे रन रेट हाय झालेला आहे. नवीन गोलंदाज स्टुअर्ट्स आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक 3रं. किशोर. बघा, एक वेगळं चित्र देखील दिसतं. यष्ट्यांच्या मागे ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज देखील घातलेले आहे. ग्लोव्ज घातलेले आहेत क्रिकेटचे प्रॉपर आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी त्याची देखील दिसतोय त्या यष्टीरक्षकाची. बघूया किशोर ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. राजेश सज्ज आहे. हा चेंडू टायमिंग फसलंय या चेंडूवर. चेंडू गेला लॉंग लेग मध्ये. एकच धाव. धावसंख्या 22. पुन्हा एकदा आदेश सज्ज झालाय फलंदाजी करता. आदेश याला. बघूया गोलंदाजीचा मारा करेल किशोर. हा फटका टायमिंग आपण पाहिलं, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. किशोरला जर पाहिलं तर किशोर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक चांगला खेळाडू देखील आहे किशोर. या नवसाती दिवा गावासाठी चांगलं योगदान आहे आपल्या गावासाठी. पुन्हा एकदा राजेश सज्ज झालाय. धावसंख्या धावपलकावर 23. बिनबाद 23. हा चेंडू काय घडलं त्या खेळपट्टीवर आपण पाहिलं. खूपच आखूट टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर झाल्यानंतर हा चेंडू पंच अवांतर ठरवतात, वाईट ठरवतात. अवांतर धावसंख्येमध्ये इकडं भरणा होतोय. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव अतिरिक्त आपण पाहतोय. धावसंख्या 24. 10 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. हा चेंडू उडवलाय. टायमिंग चांगला आहे, एलिव्हेशन चांगलं आहे, आणि हा जाईल डीप मिड विकेटच्या सीमा रेषेबाहेर. हा येतोय षटकार.
हा चेंडू उडवला, चेंडू येतो डीप फाईनल क्षेत्रामध्ये आणि हा चौकार. राजेश याच्या बॅटमधून निघालेला 5वा चौकार. एक षटकार, 5 चौकार, चांगली खेळी साकार करतोय, फाईट बॅक करतोय या नवसाती दिवा संघाच्या विरोधात या 73 धावाचं टार्गेट चेस करण्यासाठी. धावसंख्या धावफलकावर 34. 7 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. बघा इक्वेलेशन, बघा समीकरण. 7 चेंडू आणि 39 धावा. काय घडलं पंच? यस, ओके. 7 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. बघूया फाईट बॅक करतोय राजेश. हा चेंडू आपण पाहिला, लो फुल टॉस होता पण डाव्या स्टिकच्या त्या रेंजमध्ये, डाव्या स्टंपच्या त्या रेंजमध्ये एकच धाव मिळेल मात्र राजेश याला. एक षटक संपलं. तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर 35. आता मात्र मर्यादित 6 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. यस, 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. यस, 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. धावसंख्या धावफलकावर श्रेयस 11 करावे संघाची 49, बिनबाद 35. 73 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालं होतं. गोलंदाज भूषण स्विच हिट आणि हा येतोय राजेश याच्या बॅटमधून हा चौकार. डिपिश कव्हर पॉइंट, डिपिश गलीचं क्षेत्र पार करण्यामध्ये यश राजेश याला. धावसंख्या 39. 5 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. बघा या सामन्यामध्ये काय घडलं. हा चेंडू खोलवर टप्पा आपल्या अनुभवाचा, आपल्या या गोलंदाजीचा पुरेपूर वापर करतोय, अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय. यॉर डिलिव्हरी. टेनिस क्रिकेट कुठल्याही क्रिकेटमधला एक सर्वात चांगला चेंडू, त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. धावसंख्या 40. हा फटका मारलाय, एक एलिव्हेशन चांगला आहे मात्र चेंडू हवेमध्ये बराच वेळ ट्रॅव्हल करतोय, सोडतोय. लॉंग ऑफ मध्ये कछेल सुटला चंद्रकांत याच्या हातातून. धावसंख्या 41, बिनबाद 41. चांगला खेळ, दर्जेदार खेळ. 73 धावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर 18 धावांची सुरुवात झाली होती, त्याच्यानंतर टक्के आला गोलंदाजीला फक्त 3 धावा. हा चेंडू स्विचिट मारायचा आहे. लो पॅडवर देखील आदलतोय, हलकसं पायचीचं देखील अपील होतंय क्षेत्ररक्षकाकडून मात्र फेटाळलं जातंय. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपण पाहतोय. धावसंख्या 41. धावफलकावर आपण पाहताय श्रेयस 11 करावे संघाची. हा चेंडू आउटसाइड ऑफ टर्म, निर्धाव चेंडूची आणि मला वाटते बाद. कॉट बिहाइंड. यस, बाद. बॅटचा एज लागला आणि पहिल्या विकेटला डगआउटमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतावं लागेल. यस, पुन्हा एकदा केतन येतो 3ऱ्या क्रमांकावर. हा फटका मारायचा होता आणि निर्धाव आणि आपण पाहताय नवसाती दिवा संघ हा सामना जिंकलेला आहे आणि या स्पर्धेतील अंतिम 3 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे.